जीवनात माणसं ओळखायला शिका। कोणतीही व्यक्ती या जगामध्ये तुमचा मित्र किंवा शत्रू बनून आलेली नसते। तुमचं वागणं आणि तुमचे शब्दच लोकांना तुमचा मित्र किंवा शत्रू बनवत असतात। समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक आहे। समजण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी मन लागते। दररोज कोणाच्या तरी आनंदाचे कारण व्हायला हवं। यातून मिळणारा आनंद तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षाही जास्त मोठा असा एक आनंद आहे। तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो। ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे। ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे लागलाय। पण एकमेव भगवंताचा सेवेकरी असा आहे ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत। कारण साधू संत म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे। वाहनाची पुढची काच कधीही मोठीच असते, मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो। कारण आपण आपल्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवायचे आहे, भविष्य काळाकडे मात्र विशाल नजरेने बघायचे आहे आणि पुढे जायचे आहे। आपण केलेला प्रत्येक विचार हा सत्यात उतरेल असे नाही, त्याला सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नांची जोड आवश्यक आहे। चांगले मित्र आणि औषधे हे आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात। फरक इतकाच आहे की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मैत्रीला नाही। आयुष्यात नुसतं मन समुद्रा एवढे असून चालत नाही, तर खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी वेदना सहन करण्याची सहनशक्तीही असावी लागते। दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा। जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही। कानाकडून आलेल्या विचारापेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य द्यावे। कठीण परिस्थितीत माणसाला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही। आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात। आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात। शब्द अंतरीचे असतात, दोष मात्र जिभेला लागतो। ठेच पायाला लागते, वेदना मात्र मनाला होतात। हीच ती खरी नाती असतात की जी एकमेकांच्या वेदना जाणतात। यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण आहे कारण त्याला मनाचीच परवानगी लागते। पायातून काटा निघाला की चालायला मजा येते ना, अगदी तसंच मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते। जीवाभावाचे जीवाला जीव देणारी जिवलग माणसं हेच आयुष्यातील खरी संपत्ती आहे। पैसा तर आज आहे, उद्या नाही। हसत रहा, हसवत रहा। आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।